गुड मॉर्निंग स्टुडंट. गुड मॉर्निंग टीचर. आज कसे आहात तुम्ही? छान. अभ्यासाचं टेन्शन आलं का तुम्हाला? नाही. अभ्यास जास्त होतो का? नाही. तर रोजचा अभ्यास असतोच. शाळेत रोज यावंच लागतं. आईला सुद्धा काम घरी करून म्हणजे आधार द्यावा लागतो आणि मग शाळेत यावं लागतं. रात्री तुम्हाला अभ्यासही करता येते. जेवढा झाला तेवढा वेळ सकाळी करायचा, रात्री करायचा आणि शाळेत आल्यावर करायचा. पुन्हा बाहेर फिरायचं नाही. बघा, आता सागर सरांनी आपल्या विनोबा यावर सांगितलंय की न्याय या शब्दावर चर्चा करा. तुम्ही सुद्धा करू शकता. न्याय कोणाला मिळाला पाहिजे? तुम्ही पण मला सांगू शकता न्याय कोणत्या गोष्टीत मिळाला पाहिजे, कधी मिळाला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी केल्या म्हणजे न्याय मिळतो, याच्यावर आपण चर्चा करायची आहे. बघा, मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. आवडते ना गोष्ट ऐकायला? एक राजा होता. एक राजा होता आणि तो शहाणा होता. एक राजा खूप शहाणा होता आणि मग त्या गावामध्ये दोन शेतकरी होते. ते दोन शेतकरी त्या राजाकडे आले आणि ते दोन शेतकरी म्हणायला लागले, त्यांचं एक शेत होतं त्या शेतकऱ्यांचं आणि त्या शेतामध्ये एक झाड होतं आणि झाडावर ते वाद करत होते. आणि एक शेतकरी म्हणत होता की हे झाड माझं आहे आणि दुसरा शेतकरी म्हणत होता हे झाड माझं आहे. पण जे दोन शेतकरी होते, एक शेतकरी म्हणत होता की माझ्या शेतात हे झाड लावलं आहे म्हणून माझं आहे आणि दुसरा शेतकरी म्हणत होता की हे झाड मी लावलं आहे म्हणून माझं हे झाड आहे. मग दोघांचे वाद सुरू झाले. तिथे राजा उभा होता आणि त्याने ऐकलं, दोघांचे ऐकलं आणि त्याच्यावर निर्णय दिला की तू हे झाड लावलेलं आहे म्हणून तुझा अधिकार या झाडावर आहे आणि त्याला न्याय दिला. आणि ज्यांच्या शेतात आहे त्याचा अधिकार एवढा नाही, कारण की त्या दुसऱ्या शेतकऱ्याने ते झाड लावलेलं आहे, त्याला पाणी टाकलेलं आहे, अनेक वर्ष त्याचं पालन पोषण केलेलं आहे आणि ते झाड आज खूप मोठं झालेलं आहे म्हणून न्याय मिळाला ज्याने झाड लावलं त्या शेतकऱ्याला. म्हणून कधीही न्यायप्रिय गोष्ट केली पाहिजे आणि सत्याकडूनच विजय होत असतो. सत्यानं वागलं पाहिजे, आपण खरं वागलं पाहिजे, प्रामाणिकपणे वागलं पाहिजे, तर आपल्याला आपोआपच न्याय मिळतो. जर आपण खोटं वागलं तर आपल्याला न्याय मिळत नाही. समजली का तुम्हाला गोष्ट? हा. सर्व लोकांनी राजाला न्याय चांगला केला असं त्या राजाला एक उत्साह आणि प्रोत्साहन आणि शाबासकी सगळ्या प्रजेने त्याला दिली. समजली गोष्ट? तुम्ही खरे वागाल आता? खोटे बोलणार नाही.